महाराष्ट्राचा बुलंद आवाज, खेळ पैठणीचा आणि आपल्या बरोबर आहेत निसर्ग प्रेमी शंकर सुतार आणि आपल्या ह्या मैत्रिणी सगळ्या. आणि आज आपण मस्त मोठं काम करतोय निसर्गाचं आणि समाजाची बांधिलकी म्हणून निसर्गावरचं प्रेम आपण इथे दाखवतोय आणि त्याच्या हस्ते आपण वृक्षारोपण करणार आहोत. जे झाड मोठं होणार आणि मग आपल्याला पाऊस पाणी सगळं मिळणार. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तर राजेंद्र रामनाथ क्षीरसागर यांचा काल बर्थडे होता. तर आपण त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण इथे एक झाड लावलेलं आहे आणि संपूर्ण जुनी बॅच आहे त्यांची तर इथे आलेली आहे. तर आपण एक चिमणी घरटी देतोय कारण आपली एक संकल्पना आहे जिथे तिथे चिमण्या आहेत तिथे आपण ही घरटी लावतोय. तर एक वाढदिवसानिमित्त आपण आपल्या निसर्गातर्फे त्यांना एक चिमणीचं घरटी देतो. अरे तुझं आहे आम्ही तुझं कशामध्ये येणार. धन्यवाद. आज या ठिकाणी श्री राजेंद्र रामनाथ क्षीरसागर बांदिवली विद्या मंदिर परिवारातील आमचे ज्येष्ठ सदस्य आणि आमचे ग्रुप ॲडमिन तर यांचा दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी 59वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तो वाढदिवस आम्ही सर्व मित्रमंडळींनी किंवा आमच्या परिवारातील सर्व सदस्यांनी आरेकर्णी येथील गावदेवी मंदिर या ठिकाणी आम्ही तो साजरा करत आहोत. आणि या निमित्ताने आज राजेंद्र क्षीरसागर यांनी वृक्षारोपण केलेलं आहे. लिंबाचं एक झाड त्यांनी आज या आरेमध्ये लावलेलं आहे आणि त्याला सहकार्य होतं आमचे निसर्ग उपासक श्री शंकर सुतार राहणार जोगेश्वरी. तर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वृक्षवल्ली आंबा सोयरे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आणि त्याला सर्व आमचे जे सदस्य आहेत त्या सर्वांची मी नावं या ठिकाणी घेतो. आमच्या ग्रुपची जी मुख्य काय म्हणतात तिला ॲडमिन आहे भारती देवाडिगा उर्फ भारती कदम, त्याचप्रमाणे रजनी दळवी, त्याच्यानंतर राजेश्री कल्पना उमरोटकर, त्याचप्रमाणे आमचे शिवानंद नाईक सर, त्याच्यानंतर किरण पडवळ आणि महेश लोटणकर आणि मी स्वतः डॉक्टर महेंद्र. आणि हो सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी आमच्या परिवारातील छोटासा मोठा सदस्य शिवान जाधव कराड. तर या ठिकाणी या सर्वांच्या वतीने आम्ही या राजेंद्र साहेब यांना त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना भावी जीवनात चांगलं यशस्वी चांगलं आरोग्य राहावं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व उरलेल्या जो इच्छा आकांक्षा असेल ते उर्वरित आयुष्यात पूर्ण होऊ दे. त्यांच्या फॅमिलीला किंवा कुटुंबाला सुख समृद्धी भरभराट लाभू दे. त्यांच्या आईची तब्येत चांगली लवकर हो अशी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि
हा एकादशी छान वाटला. महेंद्र आणि मला तर माहिती, मला सांगितलं की आपण जायचं झाडं लावायला. ह्या चला घ्या मस्त पैकी. आई चव आई चव आई चव चटण्या. आज खऱ्या अर्थानं बांधुली विद्या मंदिर यांनी माझा जो वाढदिवस साजरा केला, हा वाढदिवस फक्त नावापुरता होता. याच्या मागची जी संकल्पना आहे आणि ही संकल्पना कशा प्रकारची आहे ते नुकतंच आपण ज्याने ऐकलं, निसर्गप्रेमी यांचा हा जो आहे निसर्ग प्रेम कसं करायचं. आपल्याला जर मनामध्ये इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो. त्याचं एक अगदी जिवंत उदाहरण म्हणजे शंकर सुतार. मला वाटते वयाने लहान आहे, परंतु त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे अशा प्रकारची स्वप्न उराशी बाळगणारा हा मला वाटतं एकमेव माणूस आहे. आणि म्हणूनच त्याची जी काही तो काम करतो समाजासाठी, निसर्गासाठी, आणि त्याची एक कुठेतरी त्याला पारितोषिक मिळालं आहे की आतापर्यंत त्यांनी 6 अवॉर्ड्स अचीव केलेले आहेत. खरोखर पहिला पण तुम्ही सांगितल्याबद्दल आम्ही कारण माझ्या अंगावर असं थोडं काटा आला आमचा फक्त, कारण अशा क्रमाची कामं सध्या लगेच कोण करता येत नाहीत. आपली नोकरी सांभाळायची आहे आणि नोकरी सांभाळत असताना समाज हिताचं काम, यातून आपण आता हा निसर्ग आणि जिथे आपण उभे आहोत बरोबर आजूबाजूचा प्रवेश जर बघितला तर त्यांनी जी काही संकल्पना राबवली होती ती छोटीशी चिमणी आहे, पण चिमणीला जर जमवायचं असेल तर आपण काय करू शकतो किंवा निसर्गासाठी काय करू शकतो त्याचं अगदी जिवंत उदाहरण आता आपण त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे. शंकर सुतार मी यांना एक ग्वाही देईन की मी तुमचा या ठिकाणी सत्कार करणार आमच्या वतीने, पण एक असं आहे की तू हे ज्या कामाबरोबर तुला देवाने एक आणखी दुसरी देणगी दिली आहे की तुझ्याकडे चांगलं वक्तृत्व आहे. सॉरी मी लहान म्हणून तुला अरे तुले बोलते, अरे तुलेमध्ये जास्त जिव्हाळा असते, तर तुझ्याकडे वक्तृत्व आहे ना, त्या वक्तृत्वाचा तू जशी खूप फायदा करू शकतो. जेणेकरून ज्याला आपण असं म्हणतो की व्याख्यानमाला, माझ्या सोसायटीमध्ये दरवर्षी आम्ही अशी व्याख्यानमाला घडवत असतो. तिथे पैसे देऊन आम्ही बोलवतो, काही जण स्वतःहून येतात. तर ही जुनी संकल्पना आहे, मी आमच्या सोसायटीमध्ये मांडेन आणि 100% त्या ठिकाणी येऊन सगळ्यांसमोर, किंवा असं नॉट ओनली दॅट, परंतु मला जिथे वाटेल की शंकर नावाची माणूस त्या तिथे येऊन अजून जर 4 माणसांना जर उत्तेजित करत असेल की समाजामध्ये जाऊन काम कसं करत असेल तर ती प्रेरणा कशी घ्यावी तर शंकरकडनं. त्यामुळे माझ्याकडनं जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करायला आज या ठिकाणी केले. आम्ही अजून मी 10 माणसं तर नक्कीच सांगेन की त्यांना त्या ठिकाणी बोलवून, उदाहरणार्थ आपण गणपती उत्सव करतो, नवरात्र उत्सव करतो, अशा ज्या ठिकाणी 25-50 माणसं जमतात त्यांच्यासमोर जर तुझे हे विचार गेले तर ते आधीच पुढे जातील आणि तुझा जो उदात्त हेतू आहे त्याला खूप चालना मिळेल. असाच यशस्वी राहा, खूप चांगलं काम करतोय, यशस्वी भव यशस्वी भव यशस्वी भव. टोकन म्हणून आम्ही सध्या छोटं टोकन म्हणून येतोय. मी वैयक्तिक माझा वाढदिवस साधारण 5,001 तुला मी देतोय. जीपेचा नंबर सध्या टोकन आहे. ओके, कारण आम्ही आणि काम करतो.